तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बिग बॉसचे आता 8ही सदस्य नॉमिनेट झाले आहेत आणि हा आठवडा हा सेकंड लास्ट वीक आहे आणि याच्या नंतरचा आठवडा जो आहे तो शेवटचा आठवडा आहे. आणि सध्या सगळे सदस्य नॉमिनेट असल्यामुळे आपल्याला सध्या सगळ्यात महत्वाचं आहे ते वोटिंग ट्रेंड्स आणि वोटिंग ट्रेंड्स, ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत. त्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता पुढे जाऊयात. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आपण सिरियल नंबर नुसार नेमकं कोणाला किती वोट्स आहेत आणि कोण कोण बॉटमला आहे आणि कोण टॉपला आहे हे बघूया. सुरुवातीला आपण बघूया बॉटमचे आहेत बघा. सुरुवातीला सगळ्यात शेवटचं नाव आहे ते आहे वर्षा मॅडम. यांचं नाव आहे. वर्षा मॅडमला पडलेले आहे 2% वोट, जे की तुलनेत अगदीच कमी आहेत आणि ते सुद्धा या आठवड्यात बाहेर जाऊ शकतात. आणि 7 नंबरला आहेत पॅडी दादा हे सध्या 7 नंबरला चालत आहेत आणि त्यांना मिळाले 5% वोट. वर्षा मॅडमच्या यांच्या वोटचं कम्पेअर करायचं म्हटलं तर पॅडी दादांना त्यांच्यापेक्षा चांगले वोट्स हे मिळालेले आहेत. त्यानंतर आहे 6 नंबरला आहे निक्की तांबोळे आहेत. त्यांना की 6%, जास्त नाही. पॅडी दादा आणि ते सेमच चालत आहे 6%. पण हे सध्या ओपनिंग ट्रेंड्स आहेत, ते वाढूस आणि कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे नंतर त्याच्यामध्ये आहे जान्हवी मॅडम. जान्हवी हिला सुद्धा 7% वोट आहेत, जास्त काही नाही. 6 आणि 7 एकच वोट मध्ये फरक आहे, कमी जास्त होऊ शकतात. अभिजित यांना मिळाले आहेत 10% वोट, जे की खूपच चांगले आहेत. ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आहेत जे की वाढू शकतात आणि अभिजितचे नक्कीच वाढू शकतात, कारण अभिजित हा एक खूप चांगला आणि स्ट्रॉंग प्लेअर आहे. त्यानंतर आहेत धनंजय दादा. यांचे आहेत आपण 22% वोट. धनंजय दादाचे 22% वोट आहेत. सोशल मीडियाची पॉवर आहे त्यांच्या पाठीमागे, युट्यूबची पॉवर आहे आणि जे की इन्स्टावर जे स्टार आहेत त्यांची एक सध्या पॉवर इथं दिसून येत आहे आणि ती आहे धनंजय पवार. यांना 22% वोट मिळालेले आहेत. त्यानंतर आहे सूरज चव्हाण, जो की आपल्या सर्वांचा आवडता आणि 1 नंबरला सध्या राज्य करणारा माणूस म्हणजे आहे तो आहे सूरज चव्हाण. आणि सूरज चव्हाणला जर वोट्स मिळाले आहेत ते आहेत 36%, म्हणजे 36% वोट तो एकटा घेऊन 1 नंबरला बसलेला आहे. सगळ्यात जास्त वोट तर सूरजला मिळणार हे त्याच्यामध्ये वावग नाही, परंतु या आठवड्यात नेमकं काय काय गोष्टी घडतात आणि त्याच्यावर सुद्धा वोटिंग होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यात कोण कोण बाहेर जाईल आणि इथून पुढचे वोटिंग ट्रेंड्स नेमके काय सांगतील याचा अंदाज तुम्ही मला माझ्या कमेंटद्वारे सांगू शकता. आणि हो, शेवटी जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोनदा सांगतो.